हा आहे ॲपलच्या कथित AI पिनबद्दलचा एक छोटा आढावा. तुम्हाला माहितीये, AI आता फक्त आपल्या फोनच्या स्क्रीनपुरता राहिलेला नाही. तो आता खऱ्या जगात पाऊल ठेवतोय. आणि असं दिसतंय की ॲपलला एका छोट्याशा विअरेबल पिनने या शर्यतीत पुढे जायचंय. पण हा एक मोठा जुगार आहे, हे नक्की. तर पहिली गोष्ट, हे डिव्हाइस नक्की आहे तरी काय? कल्पना करा की तुमच्या शर्टवर एक एअरटॅग लावलाय. पण हा फक्त वस्तू शोधत नाही, तर तो तुमच्याशी बोलतो, तुमच्यासाठी कामं करतो. म्हणजे बघा, यात आजूबाजूचं जग पाहण्यासाठी कॅमेरे असतील, आवाज स्पष्ट ऐकण्यासाठी मायक्रोफोन आणि तुम्हाला उत्तर देण्यासाठी स्पीकरसुद्धा. उद्देश अगदी सरळ आहे. आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेऊन तुम्हाला मदत करणं. आता दुसरा मुद्दा, हे बाजारात कधी येणार? बघा, ChatGPT बनवणारी कंपनी OpenAI ती सुद्धा स्वतःचं AI हार्डवेअर आणायच्या तयारीत आहे. त्यामुळे साहजिकच ॲपलवर 2027 पर्यंत हे डिव्हाइस लॉन्च करण्याचा दबाव वाढलाय. स्पर्धा तर खूपच वाढणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरा खेळ इथेच आहे. ॲपलला आधीच्या चुका टाळाव्याच लागतील. तुम्हाला ह्युमन AI पिन आठवतोय? तो ॲपलच्याच माजी कर्मचाऱ्यांनी बनवला होता. पण खराब बॅटरी लाईफ, जास्त गरम होणं आणि त्याचा नेमका उपयोग काय हेच स्पष्ट नसल्यामुळे तो पूर्णपणे फ्लॉप झाला. सो ॲपलला आधी या बेसिक समस्यांवर काम करावंच लागेल. थोडक्यात काय, तर ॲपल AI हार्डवेअरच्या रेसमध्ये उतरण्यासाठी तयार आहे, पण त्यांना आधीच्या अयशस्वी प्रयोगांमधून बरंच काही शिकावं लागणार आहे. अगर हमारी वीडियो आपको अच्छी लगती हो तो अपना सपोर्ट जरूर दिखाएं। वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब, फॉलो करें और नीचे कमेंट में अपनी राय लिखें। आपका एक छोटा सा सपोर्ट हमारे लिए बहुत बड़ी मोटिवेशन है।